नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे क्री बॉली यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड युगात काय काय चाललंय। त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सनी विजयी। महिला क्रिकेट पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत अपयशी। 1 मे कसोटी सामना हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघाने एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला। भारताने जेमिमा रॉड्रिगच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर 8 बाद 282 धावा केल्या होत्या, परंतु हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 21 चेंडू शिल्लक ठेवून पार केले। ओवे लिचफील्ड 78, एलिस पेरी 75 यांनी 148 धावांची भागीदारी करून विजयाचा पाया रचला। त्यानंतर बेथ मुनी 42, ताहिला मॅकग्राथ 68 यांनी 88 धावा जोडताना ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला। तत्पूर्वी आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला, पण जेमिमा रॉड्रिगच्या सावध खेळी करून भारताची धावसंख्या 250 पार नेली। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला सुरुवातीलाच 3 मोठे धक्के बसले। टिपाली वर्मा 1, ऋचा घोष 21 बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर 9 बाद करण्यात पाहुण्या संघाला यश आले, पण यस्तिका भाटियाने 49 धावांची खेळी करून डाव सावरला। यस्तिका बाद झाल्यानंतर मूळची मुंबईची असलेल्या जेमिमाने चमत्कार कामगिरी केली। तिने 7 चौकारांच्या मदतीने 77 चेंडूत 82 धावा कुटल्या। जेमिमाच्या खेळीच्या जोरावर भारताला सन्मानजनक आव्हान करण्यात यश आले। जेमिमाशिवाय पूजा वस्त्राकरने फलंदाजीत कमाली केली। तिने अखेरच्या काही षटकांमध्ये स्फोटक खेळी करून कांगारूचा समाचार घेतला। सामन्यातील पहिला षटकार देखील पूजाच्याच बॅटमधून आला। पूजा वस्त्राकराने 46 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नबाद 62 धावा केल्या। भारताने निर्धारित 50 षटकात 8 बाद 282 धावा केल्या असून पाहुण्या संघासमोर विजयासाठी 283 धावांचे आव्हान आहे। ॲशले गार्डनर आणि जॉर्जिओ वेअरहॅम यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले। डार्सी ब्राउनस, मेगन स्कट, एन्नाबेल सदरलंड आणि अलाना किंग यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले। टीम इंडिया उपकर्णधार स्मृती मानधनाच्या अनुपस्थित मैदानात उतरली। या सामन्यातून साईका ईशाकरने भारतीय संघात पदार्पण केले। मित्रांनो, तुम्हाला जर क्रिकेट आणि बॉलिवूडबद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।